एकीकडे प्रवासी भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांच्या नावाने प्रवासी खडे फोडत असताना दुसरीकडे सातपूरच्या एका चालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे। या चालकाने नाशिकच्या प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली बॅग संबंधित महिला प्रवाशाला परत केली असून ही बॅग परत करण्यासाठी रिक्षा चालक त्या महिलेचा शोध घेत होता। त्याच्या प्रामाणिकपणाचे सातपूर पोलिसांनी कौतुक केले आहे। सविस्तर वृत्त असे, नाशिक येथील ठक्कर बाजार बस स्टँड येथून सुजाता रवींद्र डेसले या सातपूर अशोकनगर येथे राहतात। दिनांक 17/12/2023 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान कामकाज आटपून त्या घरी जाण्यासाठी निघाल्या। सीबीएस येथील ठक्कर बाजार भागातून त्या एका रिक्षात बसल्या आणि सातपूर अशोकनगर येथे उतरल्या। या प्रवासादरम्यान त्यांनी बॅग रिक्षाच्या पाठीमागील सीटच्या मोकळ्या जागेत ठेवली होती। घराजवळ उतरताना त्या बॅग परत घेण्यासाठी विसरल्या। घरी गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली, मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेले होते। लागलीच त्यांनी रिक्षा चालकाची शोधाशोध सुरू केली व अशोकनगर येथील पोलीस चौकी गाठली व संबंधित तक्रार देखील दाखल केली। त्यानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे सागर गुंजाळ यांनी त्यांच्या बॅगचा शोधाशोध सुरू केला, पण त्यांना रिक्षा चालक सापडत नव्हता। अखेर 18 डिसेंबरला रिक्षा चालक श्रीकांत हिरे योगायोगाने देसले अशोकनगर येथे दिसल्या। हिरे यांनी या महिलेला बॅग परत केली असल्याने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी त्यांचा सत्कार केला आहे। दरम्यान या सत्कार प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस हवालदार सागर गुंजाळ तसेच रिक्षा चालक श्रीकांत बाळकृष्ण हिरे आदी उपस्थित होते। सुजाता रवींद्र देसले माझं नाव आहे। मी सीपीएस बस स्टँडवरनं बसले, पार्थ प्लाझाला उतरले। माझी बॅग्स मी मागं टाकली होती तर तिथेच विसरून गेले, पण 10 मिनिटांनंतर मला आठवण आली। आठवण आल्यानंतर मी डायरेक्ट अशोकनगरच्या पोलीस स्टेशन चौकीला गेले। तिथे त्यांनी मला एक पोलीसवाले दिले सोबत आणि पार्थ पॅलेसचा कॅमेरा चेक केला। तिथं रिक्षाचं दिसलं, फुटेज दिसलं, पण त्यांचं ब्लरिंग होतं, त्याच्यामुळे काही ते कळून नाही आलं। मग मी तिथून घरी निघून गेले। आता मी परत पार्थ प्लाझाला येऊन उभं राहिले। थोडंसं हे काका पण भेटले मला, त्या काकांनी मला फुटेज दाखवलं, पण त्याच्यात पण काही दिसत नव्हतं। थोडा वेळ थांबले तर तिकडनं हे सीट घेऊन आले, त्यांनी मला ओळखून घेतलं, मी पण त्यांना ओळखलं, त्यांनी मला बॅग देऊन टाकली। काय नाव त्यांचं रिक्षा चालकांचं? श्रीकांत हिरे। माझं नाव श्रीकांत बाळकृष्ण हिरे। मी रिक्षा चालवतो। तर ठक्कर बाजारहून त्या ताई साधारण 6 वाजेच्या दरम्यान त्या तिथं बसल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग मागच्या बाजूला डिक्कीत ठेवली आणि मी त्यांना पार्थ पॅलेसला उतरून गेलं, पण घाईगर्दीत त्या बॅग विसरल्या। त्याच्यानंतर माझ्या पुढे लक्षात आलं की यार बॅग कोणाची तरी राहिली, तर मी जवळजवळ 9:30पर्यंत त्या पट्ट्यामध्येच फिरत राहिलो की कोणीतरी मला दिसेल म्हणून, पण कोणीच दिसले नाही। शेवटी सकाळी मी 6:30 वाजता रिक्षा बाहेर काढली आणि बॅग डिक्कीत परत ठेवली आणि त्यावेळेस मी खूप त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही मिळालं नाही। पण योगायोगाने त्या मला पार्थ पॅलेसला परत भेटलं। त्यांनी मला ओळखलं, मी लगेच त्या ताईंना ओळखलं, म्हटलं ताई तुमची बॅग राहिलेली, ही बॅग घ्या आणि तुमच्या वस्तू काय असेल त्या सगळ्या चेक करून घ्या। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।